चीनी लसूण खरेदी करत तर नाही ना, कारण अफगाण मार्गे आता चीनी लसूण एपीएमसी मध्ये आणला जातोय। व्यापारी चीनी लसूण अफगाणी लसूण म्हणून विक्री करतायत। विशेष म्हणजे स्वस्त असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून सुद्धा या लसूणाची अधिक मागणी आहे। उत्पादन घटल्यामुळे किरकोळ बाजारात सध्या लसूण 400च्या घरात पोहोचलाय। त्यामुळे अधिकचा नफा मिळावा म्हणून एपीएमसी बाजारात या चीनी लसूणाची विक्री केली जाते। याआधी हा लसूण नेपाळ मार्गे भारतात दाखल होत होता, मात्र आता हा लसूण चीनमधून अफगाणिस्तानमध्ये मागवला जातोय। चीनी लसूण खरेदी करत तर नाही ना, कारण अफगाण मार्गे आता चीनी लसूण एपीएमसी मध्ये आणला जातोय। व्यापारी चीनी लसूण अफगाणी लसूण म्हणून विक्री करतायत। विशेष म्हणजे स्वस्त असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून सुद्धा या लसूणाची अधिक मागणी आहे। उत्पादन घटल्यामुळे किरकोळ बाजारात सध्या लसूण 400च्या घरात पोहोचलाय। त्यामुळे अधिकचा नफा मिळावा म्हणून एपीएमसी बाजारात या चीनी लसूणाची विक्री केली जाते। याआधी हा लसूण नेपाळ मार्गे भारतात दाखल होत होता, मात्र आता हा लसूण चीनमधून अफगाणिस्तानमध्ये मागवला जातोय।